बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्यातील तांत्रिक अडचणी आणि गारपिटीच्या संकटामुळे लाडकींकडून ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती आणि आता 30 एप्रिल पर्यंत ही मुदत वाढवल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना आणखीन एक संधी मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही ई-केवायसी करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खुश खबर। आता लाडक्या बहिणींना ई-केवायसीची मुदत ही 30 एप्रिल करण्यात आलेली आहे। 1 महिना ही मुदत वाढ झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता टेन्शन घ्यायची गरज नाही। अजून 1 महिन्यात तुम्ही ई-केवायसी करू शकता। आणि ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे त्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे। कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरून दिला तर तुमची योजना पुन्हा सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि सरकारनं ते आपल्याला क्लिअर सुद्धा केलेलं आहे। आदिती तटकरे मॅडमनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। आणि बघा, आज पुन्हा 1500 रुपये वाटप सुरू होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवात आज पुन्हा होणार आहे। आज आणि उद्यामध्ये राहिलेल्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा वितरित होणार आहे। त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही। आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत हा फॉर्म आहे। हा फॉर्म तुम्ही बघा, वाचा। मी पुढे तुम्हाला फुल फॉर्म देत आहे। बघा, फुल फॉर्म मी तुम्हाला आता लगेच देत आहे। फुल फॉर्ममध्ये काय लिहिलं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही तुमचं हे राहिलेलं आहे अर्ज क्रमांक वगैरे आहे तो तिथं टाकायचा आणि मी कुठलाही शासकीय कर्मचारी नाही किंवा कुठल्याही मी आयकर भरत नाही असं तुम्हाला लिहायचं आहे। माझ्या घरी कुठलीही चारचाकी नाही आणि हे देऊन तुम्हाला हा सबमिट करायचा आहे। पूर्वी सरसकट लाभ यायचा, परंतु आता पडताळणी सुरू झाल्यामुळं आणि काही कागदपत्र जमा नसल्यामुळं हा लाभ बंद करण्यात आलेला आहे। अजूनही फेब्रुवारी महिन्याचा भरपूर लाडक्या बहिणींना लाभ आला नसेल, बरोबर। त्यामुळं त्या नवीन नियमात बसण्यासाठी हा फॉर्म मी तुम्हाला दिलेला आहे। हा फॉर्म भरायचा आहे। आता लाडक्या बहिणींची के-वाय-सी पुन्हा सुरू झालेली आहे। 2 ते 3 ऑप्शन आहेत, ते ऑप्शन तुम्हाला भरायचे आहेत। लक्षात घ्या, मी जे तुम्हाला 4 नियम सांगितले ते 4 नियम त्या फॉर्ममध्ये आहेत। ते फॉर्म तुम्ही सही करून द्यायचा आहे। जर तुमची लाडकी बहिणीचे पैसे जर बंद झाले असतील तर ते 4 नियमात बसून तुम्ही पुन्हा एकदा योजनेचा लाभ हा घेऊ शकता। ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि तो तुम्हाला अंगणवाडी यांच्याकडेच जमा करायचा आहे। त्यांचाच लाभ आता हा सुरू राहणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। पात्र नसाल तर तुम्हाला पात्र व्हावं लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला तो फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलेलं आहे की 30 एप्रिलपर्यंत आपल्याला ई-केवायसीची जी आकडेवारी आहे ती वाढवायची आहे। त्यामुळे ई-केवायसीची मुदत ही वाढवली गेलेली आहे। परंतु अजून एक माझं इथं सरकारला विनंती आहे की तुम्ही दुरुस्तीसाठी देत आहे, परंतु ज्यांनी एकदाही ई-केवायसी केली नाही अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सरसकट सगळ्यांना संधी द्या। कारण काय होतं, के-वाय-सी केलेल्या लाडक्या बहिणींनाच ही दुरुस्तीची सध्या असं त्यांनाच दुरुस्तीसाठी संधी आहे। परंतु ज्यांनी के-वाय-सी करायचीच राहिले त्यांच्यासाठी काय, त्यांनी काय करायचं? कारण भरपूर लाडक्या बहिणींची के-वाय-सी राहिलेलीच आहे, बरोबर। तर ज्या ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी करायची राहिलेली आहे त्यांना सरकारला एक विनंती आहे की त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी एकदा पुन्हा संधी द्या। कारण तुम्ही दुरुस्तीसाठी संधी देत आहे, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी केली होती आणि ज्यांची चुकली होती त्यांच्यासाठी तुम्ही संधी देत आहे। परंतु मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माझी एक विनंती आहे, ती म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना एकदा पुन्हा संधी द्या ज्यांनी केली नाही किंवा केलं नाही। आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं काही कागदपत्र महत्त्वाची जसं की आधार कार्ड असेल, त्यानंतर तुमचं महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड असेल, पुढे आपलं पॅन कार्ड असेल, अशा काही महत्त्वाचे अपडेट्स आपले डॉक्युमेंट्स आहेत ते अपडेटेड नाही आहेत। भरपूर लाडक्या बहिणींचं काय आहे तर मोबाईल नंबर जुना आहे किंवा अपडेट केलेलं नाही। लक्षात घ्या, हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असतात ते तुम्हाला अपडेट करावे लागतात सारखे, कारण सरकारला कळत नाही की ती व्यक्ती हयात आहे की नाही किंवा त्याचा लाभ दुसरा कोणी जरी घेत आहे का। ह्या सगळ्या गोष्टी व्हेरिफिकेशन करायच्या असतात, त्यासाठी त्यांना ते करावं लागतं। त्यामुळं
आता लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. ई मुख्यमंत्री आपले लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ती KYC करणं अतिशय गरजेचं आहे. लाडक्या बहिणींनो, आता ही संधी डावलू नका. बघा, मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की आपण सरकारकडे काही मागण्या करत आहोत, बरोबर. तर त्या मागण्या आपण सुद्धा केल्या होत्या की KYCची मुदत वाढवावी. तर त्यानंतर आपल्यासुद्धा म्हणता येईल की काही छोट्या मोठ्या मागणींना आपल्याला सुद्धा यश आलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी आपण जे केलेलं आहे की KYCची मुदत वाढवायची, तर ती वाढवण्याचं काम आपण सुद्धा थोडं कुठंतरी हातभार आपण इथं लावलेलं आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. ऑनलाईन पद्धतीनेच ही KYC होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला आहे का त्यांनी कमेंट करा. कारण लक्षात घ्या, KYCची इथं अट नाही. तसं पाहायला गेलं तर KYCची अट नाही, तर हप्ता हा सरसकट यायला हवा होता. परंतु सरकारकडे माझी विनंती आहे की हप्ता हा सरसकट आलेला नाही, तर कृपया करून तुम्ही सरसकट हप्ता द्यावा. कारण जर तुम्ही KYCची मुदत वाढवली आहे, तर तुम्ही KYCची अट ही फेब्रुवारी महिन्यासाठी आणि जानेवारी महिन्यासाठी सुद्धा लावू शकत नव्हतात. परंतु तिथं भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता आलेलाच नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक विनंती अर्ज आहे सरकारकडे की तुम्ही जर KYCची मुदत वाढवत असाल तर तुम्ही सरसकट हप्ता द्या. कारण जर तुम्ही KYC मुदत वाढवली आहे ऑलरेडी, तर फेब्रुवारीचा हप्त्याला का आला नाही? कारण आज शेवटचा हप्ता आहे, ठीक आहे, आता आज वाटप होईल. परंतु आज जर हप्ता नाही आला तर आम्हाला काय करायचं नेमकं ह्याच्यामध्ये? तर हे सुद्धा सरकारकडे थोडीशी एक विनंती आहे की सरसकट हप्ता द्यावा. ज्यावेळेस तुम्ही कायमचं रूल लावाल की आता ह्या महिन्यापासून पुढचे हप्ते हे फक्त KYC केल्यावाल्यांनाच मिळणार आहेत, त्यावेळेस ठीक आहे. परंतु तुम्ही मुदत देताना परत वाढवता, मग तुम्ही त्या महिन्यासाठीच फक्त स्किप करताय का? असं एक प्रॉब्लेम होतो दिसतोय. तर ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट्स करा, तुम्हाला हप्ता फेब्रुवारीचा आला आहे का? तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमची KYC झालेली आहे का? तुमची बँक कोणती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का? भरपूर लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट्स क्लिअर नाहीत. काय झालं आहे, मागच्या काही महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही बघू शकताय. भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी वाहन घेतलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारलेली आहे. तर ते सुद्धा कुठेतरी अर्ज पडताळणी सरकारनं केली असावी, त्यासाठी सुद्धा त्यांनी काही चौकशी केली असावी. त्यामुळे सुद्धा कदाचित तुमचा हप्ता हा आलेला नसावा असं माझा एक अंदाज आहे. परंतु माझी एक सरसकट सरकारकडे मागणी आहे की जर तुम्ही KYCची अट ठेवत असाल तर तुम्ही कृपया करून सर्व लाडक्या बहिणींना हप्ता हा देणं गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे दोन्हीसुद्धा हप्ते आलेले नाहीत, बरोबर का? कृपया करून सगळ्यांनी कमेंट्स करा. कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही. कारण तुम्ही कमेंटच नाही केली तर मी मागणी काय करणार की तुम्हाला हप्ता आला आहे का नाही, तुमची KYC झाली आहे का नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत, हे तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही की नेमकं काय पुढे बोलायचं आहे किंवा काय मागणी करायची आहे सरकारकडे. ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना मला असणं सुद्धा थोडी गरजेचं आहे. त्यामुळे कृपया कमेंट्स करा. हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीच्या WhatsApp ग्रुपला शेअर करायचं आहे, कारण त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोचणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे, खूप महत्त्वाचे अपडेटसुद्धा आपल्याला सरकारकडून चांगले आलेले आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. KYC 30 एप्रिलपर्यंत करा. आणि आज आपण वाट बघूयात हप्ता वितरणाची की किती वाजता आज हप्ता वितरण होतं आहे. कारण आज शेवटचा आणि उद्याच्या दिवसात 2 दिवसात वाटप होऊ शकतं, कारण परत शनिवारावर बँका बंद असतील. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.